पाट्याकड्याकडनं आपण आलो की तर प्रकाश वडिलांचं घर आहे या ठिकाणी जंगलात. प्रकाशची आई आणि हे बाबा. बाबा हात करा. तर बाबा इथं राहतात जंगलामध्ये आणि इथं हे एकटेच राहतात. या सगळ्या परिसरात अजून कोणीही नसतं राहायला. ना इथे लाईट आहे, ना इथं आणखीन कुठल्या सुखसुविधा आहेत. पण तरी या घनदाट जंगलामध्ये बाबा इथं राहतात. आणि शेती आणि गोपालन हेच त्यांच्या उपजीविकेचं मुख्य साधन. गाय आहेत ना दादा? मग लाईट नसल्यावर कसं करता तुम्ही? ती मग बॅटरी शेवटी इलाज नाही त्याला. हा ना. आणि आता पाऊस चालू झाल्यावर आता तेल बिल नाही आणायचा. मग प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी आपल्याला गावात जावं लागतं. हा, मग आता शेवटी इलाज नाही ना. इथून पहिली 5 पर्यंत जायचं, मग पुढे राजूरला जायचा. जे आयुष्य इथलं जगणं हे इतकं सोपं नाहीये आणि कठीण आहे इथलं लाईफ. आपण या ठिकाणी येतो, फिरतो, यांच्याबरोबर काही वेळ घालवतो आणि आपल्याला फार छान वाटतं की हे किती छान आदरातिथ्य करतात. पण यांची जी स्ट्रगल आहे ती जर बघितली तर एक कप चहा देणं सुद्धा आपल्या इथं आपण हजारो रुपयावर एखाद्यावर उडवण्यासारखी आहे त्यांची स्थिती. पण तरी सुद्धा खूप मोठ्या मनाने ते आपलं स्वागत करतात आणि ती जी माणुसकी आहे ती या ठिकाणी सगळी टिकून आहे. दादा, मला वाटतं मागच्या 20-25 वर्षापेक्षा जास्त, 25 वर्षापेक्षा पण खूप आधीपासून मी इकडे येतोय आणि तेव्हापासून हे माझं दुसरं घर झालेलं आहे इकडे यायचं. तेव्हापासून मी इथं राहतो. त्या मागं तिकडं प्रकाशच्या आई आहेत आणि त्यांच्या हातचं जेवण म्हणजे खूप जबरदस्त आहे. आणि पूर्वी ते पाचने गावात राहायचे, पण आता इकडं वस्तीवर आले शेताकडं बऱ्याच काळापासून. दादा, तर पाचने गावामध्ये आल्यानंतर मला सगळ्यात पहिलं जर कोणी भेटलो तर आजपासून 25 वर्षापेक्षा जास्त काळ लुटून गेला असेल त्या गोष्टीला, तर हे दादा भेटले होते. आणि तेव्हापासून त्यांचे आणि माझे एकदम घरचे संपर्क म्हणजे मी इथं आलो आणि त्यांना भेटलो नाही असं कधीच होत नाही. बाय दादा, बाय करा. बाय करा ना समोर.